नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका जो पेपर 29 फेब्रुवारी रोजी झाला होता, हा सरळ सेवेचा पेपर आहे। त्यामध्ये नॉन पेसा जिल्ह्यांचा पेपर झाला होता। जे पेसा जिल्हे आहेत त्यांचा पेपर अजूनही बाकी आहे, कारण की कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे। त्यामुळे जे पेसा जिल्हे आहेत त्यांचा पेपर अजूनही बाकी आहे। नॉन पेसा सर्व जिल्ह्यांचा रिझल्ट पेपर झाला होता आणि जवळपास सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट सुद्धा आलेले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की परभणी जिल्ह्याचा नेमकं कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे, काय हायेस्ट मार्क्स आहेत किंवा यामध्ये किती स्टुडंट्स असे आहेत की जे क्वालिफाय झालेले आहेत। लक्षात घ्या, हा जो रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट नाही। यामध्ये फक्त अशा सर्व महिलांची किंवा अशा सर्व स्टुडंटची लिस्ट आहे ज्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, म्हणजे जे क्वालिफाय झालेले आहेत अशा सर्व स्टुडंटची लिस्ट ही आहे। हे सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। प्रामुख्याने महत्त्वाचं, यानंतर एक अजून लिस्ट येणार आहे, त्यामध्ये ज्यांचं नाव असेल ते फायनल लिस्ट असणार आहे। आता ही फायनल लिस्ट कशा पद्धतीने येणार, जितक्या जागा होत्या येत्या लक्षामध्ये जाहिरात जितक्या जागांची होती, कोणत्या कॅटेगरीला किती जागा या आलेल्या होत्या, त्यावरून ती फायनल लिस्ट ही येणार आहे। हे सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल, आपण जवळपास सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी काय केले आहेत, रिझल्ट आल्यानंतर व्हिडिओ बनवलेले आहेत। हा परभणी जिल्ह्याचा रिझल्ट आहे। तुम्ही काय करू शकता, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर एक प्लेलिस्ट बनवलेली आहे सर्व जिल्ह्यांच्या रिझल्टची, तुम्ही त्या ठिकाणी रिझल्ट चेक करू शकता। जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे त्यावरून ती पीडीएफ घेऊ शकता, किंवा तुम्ही ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर गेलं तरी सुद्धा तुम्हाला पीडीएफ ती मिळणार आहे। चलो आपण थोडक्यात बघूयात की रिझल्ट नेमकं कशा पद्धतीचा आहे। चलो, तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे हा पेपर झाला होता 29 फेब्रुवारीला। सर्वांना दिसतंय व्यवस्थित? एक सेकंड। चलो, तर 29 फेब्रुवारीला हा पेपर झाला होता आणि हा पेपर विद्यार्थी मित्रांनो IBPS ने घेतला होता, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर बघितलं तर जिल्हा परिषद परभणी या जिल्ह्याचा हा रिझल्ट आहे। परत एकदा सांगतो, फक्त अशाच स्टुडंटचे यामध्ये नाव असणार आहे की ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, कारण की बरेचसे विद्यार्थी मित्र नंतर कमेंट करतायत, कॉल मेसेज करतात की सर आमचं नाव का नाहीये, आम्ही या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता, पेपर दिला होता, परंतु त्यासाठी तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क्स असतील तरच यामध्ये तुमचं नाव असणार आहे। जर आपण बघितलं सर्वात जास्त मार्क्स म्हणजे टॉपर बघितलं 140 मार्क्स आहेत, त्यानंतर 138, 136, 130, 130 अशा पद्धतीचे तुम्हाला मार्क्स यामध्ये दिसणार आहेत। आणि आपण एकदा बघूयात की या ठिकाणी किती असे स्टुडंट्स आहेत की ज्यांचं नाव आलेलं आहे लिस्ट मध्ये, म्हणजे किती क्वालिफाय झालेले आहेत। एकूण जर आपण बघितलं तर 95 असे स्टुडंट्स आहेत। बघा बरं का, किती 95, ज्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत। तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचा रिझल्ट बघितला तर जे लास्टचे स्टुडंट्स असतील तुम्हाला हे सर्व 90 मार्क्स वाले दिसणार आहेत। किती? 90, कारण की या ठिकाणी 90 हे क्वालिफाईंग मार्क्स होते, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। आले लक्षामध्ये? तर हा होता परभणी जिल्ह्याचा रिझल्ट। पुन्हा एकदा सांगतो, नॉन पेसा जिल्ह्यांचाच फक्त रिझल्ट आलेला आहे, पेसा जिल्ह्यांचा पेपर बाकी आहे, तो लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे। आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 520 पदांची भरती ही लवकरच होणार आहे। किती? 520 पदांची भरती आहे। क्लिअर सर्वांना? ज्यामध्ये काही पद अंतर्गत भरतीने भरली जातील, काही पद हे सरळ सेवा भरतीने भरली जातील। आता सरळ सेवा आणि अंतर्गत यामध्ये काय नेमका फरक आहे हे जर आपण बघितलं तर त्यावर एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे। कोणती कागदपत्र आवश्यक आहेत, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, सर्व व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला दिसतील। लक्षात घ्या, अंतर्गत भरती लवकरच येणार आहे। आपल्या सर्वांना माहिती ही भरती 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष खूप काळानंतर होते। क्लिअर आहे? त्यामुळे आता जी भरती येणार आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 100% पूर्णपणे अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित पेपर द्यायचा आहे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका व्हायचं आहे। हा शेवटचा चान्स आहे किंवा शेवटची सुवर्ण संधी आहे, असं सर्वांनी समजून अभ्यास केला नक्की आपलं सिलेक्शन होईल। आणि यामध्ये उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे तुमच्या नक्कीच बरोबर आहे। सर्वांनी लक्ष द्या या ठिकाणी। तर आपण या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती असू द्या किंवा सरळ सेवा भरती असू द्या, दोनही प्रकारच्या भरतीसाठी काय केलं आहे, बॅच ही लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील। मग मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या, सामान्य विज्ञान असू द्या, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICDS या विषयाच्या विद्यार्थी मित्रांनो विशेष लेक्चर घेणार आहे आपण। विशेष लेक्चर होणार आहेत, सर्व प्रश्न जे महत्त्वाचे आहेत
ते तुम्हाला या ठिकाणी आपण सिलेबस कव्हर करणार, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव, त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये देणार आहोत। आणि आपण विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपलं बुक येतंय मार्केटमध्ये, ज्यामध्ये ICDS या विषयाचं एकमेव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं सर्व सिलेबस कव्हर केलेलं, त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा समावेश असलेलं एकमेव बुक आहे मार्केटमध्ये, जे म्हणजे आपलं येणारे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ICDSचं बुक। लवकरच 8 ते 10 दिवसामध्ये हे बुक तुम्हाला मार्केटमध्ये दिसेल। ज्यांनाही बुक हवं असेल, ज्यांनाही विद्यार्थी मित्रांनो किंवा बॅच हवी असेल, त्यांनी या नंबरवर काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा। तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल। तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे ही परीक्षा लवकरात लवकर बऱ्याच वर्षानंतर होते, म्हणून ही सुवर्ण संधी साधायची आणि त्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी काय करायचं आहे, बॅच जॉईन करायची आहे। बॅचचा फायदा सर्व जो सिलेबस आहे डिटेलमध्ये शिकवला जाणार, रिव्हिजन बॅच, फास्ट ट्रॅक बॅच त्यामध्येच असणार। त्यानंतर आपण जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेणार। तुम्हाला आपले PDF नोट्स असतील आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये असणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। कुठलाही प्रश्न असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, नक्की विचारू शकता। 1 वर्ष व्हॅलिडिटी असलेली ही बॅच केवळ 3000 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे, हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। आणि कशा पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जातं, टीचिंग कसं आहे, कन्सेप्ट कशा समजावल्या जातात हे जर बघायचं असेल तर तुम्ही आपलं ॲप नक्की डाउनलोड करा। त्या ॲपवर खूप सारे फ्री डेमो लेक्चर्स आहेत, ते तुम्ही बघू शकता, त्यानंतर बॅच जॉईन करू शकता। आले लक्षामध्ये? चलो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर भेटूयात पुन्हाच अशा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद। अभ्यास सर्वांनी चालू ठेवा। रिव्हिजन अतिशय महत्त्वाची आहे, रिव्हिजनकडे विशेष लक्ष द्या। धन्यवाद।